लक्ष द्या. आपल्याला नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये स्थानिक किंमत या घटकावरती एक प्रश्न असतो. प्रश्न काय आहे बघा, अधोरेखित संख्येचे स्थानिक किमतीमधील फरक काढा. आता अधोरेखित म्हणजे आता संख्या कोणती आहे आपल्याकडे, 5,43,432. याच्यामध्ये कोणत्या संख्येला अधोरेखित केलेलं आहे अंडरलाईन, तर इथल्या 4 आणि इथल्या 3 संख्येला. तर आपण ह्या 4ची स्थानिक किंमत काढू. 4ची स्थानिक किंमत. आता स्थानिक किंमत म्हणजे काय, तो अंक कोणत्या स्थानावरती आहे त्याची आपल्याला व्हॅल्युएशन, म्हणजे 4च्या पुढे किती घरं आहेत बघायचं आपल्याला. किती, 1 2 3 4. 4 वरती आपण किती शून्य देणार आहे, 1 2 3 आणि 4. 1 2 3 4 4 शून्य. त्याच्यानंतर इथल्या 3ची स्थानिक किंमत किती आहे आपल्या, 3ची स्थानिक किंमत 3 लिहा आणि त्याच्या पुढे किती घरं आहेत आपल्याला, अंक फक्त एकच, ज्याची व्हॅल्युएशन किती आहे 30. आणि आता फरक म्हटल्यानंतर यांची काय करणार आहोत आपण, वजाबाकी, वजा 30. लक्ष द्या, शून्यातून शून्य गेले शून्यच. आता इथं हातचा घेणार आहे आपण, 10 3 गेले 7, इथं 9 एक हातचा आपण तिकडे दिल्यामुळे इथे उत्तर किती येणार 3. म्हणजे उत्तर किती आलं आपलं, 3970. हे आपलं काय असेल